उपस्थितीला धन्यवाद. राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या कासार शिरंबे नगरीमध्ये शिवसा स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी जे काही कार्यक्रम केले जातात, सोहळा आयोजित केला जातो, हे 4थं वर्ष आहे. या अगोदरही आपण अनेक मान्यवरांना बोलून गावात प्रबोधनासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यावर्षी आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, शिवस्मारक समिती आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे पाटोदा. सांगितले काम करायचे, हे काम केलं तर 8 मार्क, हे काम केलं तर 5 मार्क, हे काम केलं तर 10 मार्क. गावासाठी काम करायचं, काय वेगळं काही नाही. मी त्या मार्काच्या आशाने ते काम करायला शिकलो. तालुक्यात आलो, जिल्ह्यात आलो, विभागात आलो, करत करत मी राज्यात पहिला आलो. माझं गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि राज्यात पहिला आल्यामुळे सरकारला माहीत झालं, लोकाला माहीत झालं. मग लोक पाहायला यायला लागले. सरकारचे लोक बी मला कुठेतरी घेऊन जायला लागले की तुम्ही आमच्याबरोबर ह्या गावाला चला, त्या गावाला चला. बाहेरगावचे बी लोक म्हणायला लागले की साहेब तुम्ही आमच्या गावाला एक दिवस या. त्यांना असं वाटलं ह्या माणसाला आपल्या गावात नेलं तर आपलं काही बरं होईल. नाही, आम्ही फक्त सांगू शकतो काय करायचंय, कसं करायचं. करणं तुम्हाला आहे. सध्या आपल्या देशामध्ये इतके प्रॉब्लेम आहे, माणसाला नेमकं काय करावं हेच कळालं. कोणालाच कळालं, मलाही कळालं, तुम्हालाही कळालं, सगळे परेशान आहे. मी जे बोलतो, कासार शिरंबेचे नागरिक आहोत, तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे. मी तुमच्या गावाविषयी बोलत नाही, मला ह्या गावचं काही माहिती नाही. इथे एकही माणूस माझ्या ओळखीचा नाही. 2 तासाचं सोबती आहे मी तुमचं. आयुष्यात तुमच्या गावाला भेट देणार नाही, येणार नाही, मला काही घेणं नाही. देवाचे उपकार आहे, मला पोरग नाही म्हणून इथली पोरगी करायची नाही. आणि देवाचे उपकार आहे, माझ्या पोरीचे लग्न झाले म्हणून इथे द्यायची बी नाही ना. मला इथे मतदानाला उभं राहायचं, माझा तुमचा काही संबंध नाही. जे आहे ते बोलन मी. आणि मी राज्याचं बोलतो, त्या गावाला त्याचं वाटत याला माझा नाही इलाज. ही समिती जे काम करते 4 वर्षाने, यांचा हेतू तोच आहे की गावचं काहीतरी झालं पाहिजे, एखादी गोष्ट केली पाहिजे. आता अनेक पोरांचा सत्कार केला, नवीन चांगले भरती झाले, शासकीय याच्यात लागले, कोणी काही रक्तदान शिबिर घेतले. प्रत्येक गावाला वाटून राहिलं की आपलं काहीतरी चांगलं व्हावं. मला एक सांगा, आपलं वाईट कोणा केलं ते एकदा सापडून काढा ना. चांगलं व्हावं सगळ्याला वाटतं, वाईट कोणा केलं.
तुम्ही अशा ठिकाणी जन्माला आलेले लोक आहेत, अतिशय पवित्र भूमीत जन्माला आलेले. सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात पवित्र. कोणाची तर चूक असेल, पण पहिला आपला बाप भोळा होता, एवढा पैसा नव्हता त्याच्याकडे, तरी तो 100 वर्ष जगत होता. आम्ही स्वतःला लय हुशार म्हणणारे, लई शिकलेले, काहून साठत राहिले मला कळत. मग मला असं वाटतं याच जर 100 वर्ष आयुष्याला परत द्यायचं असेल माणसाला, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि आता ते काम फक्त ग्रामपंचायत करू शकते असं मला वाटतं. काय काम करू शकते ग्रामपंचायत? का 100 वर्षाचं आयुष्य परत देऊ शकते, नुसतं रहिवासी दाखला द्यायला पंचायत नाही. आपली झालेली चूक, गेलेलं आयुष्य पुन्हा परत आणायचं असेल तर याला ग्रामपंचायतच करू शकते. काय करायला पाहिजे? गावाने, समाजाने, पंचायतीने 5-6 कामं सांगतो तुम्हाला. तुमच्या इथे झाले असेल तर चांगलं आहे, नसेल झाले तर करा. तुम्हाला काही सुचलं तर करा. मीच लय हुशार आहे असं काय नाही. मी 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. ते मी 7 वर्ष शाळेत गेलो म्हणून 7वी लोक झालं. तिकडे काही नापास करीत नाही. पहिलं काम करायचं, पाणी चांगलं प्यायचं. पुरावं नीट लक्षात द्या, तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे. आता पहिलं काम करायचं, पाणी स्वच्छ प्यायचं. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावायची. समितीवाले बोलले आता आम्ही झाडं लावू, का ऐकलंय? चांगली गोष्ट आहे. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. झाडच लावा. लोकसंख्येच्या 5 पट झाडं गावात लागत. गावात तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 5-5.5. गावात झाडं पाहिजे 25,000. गावात म्हणतो मी, शब्द नीट ऐका, रानात नाही. इथे गल्लीत रस्त्याला 25,000 झाडं पाहिजे गावात. आता तुम्ही ठरवलं की ते शक्य नाही, कारण जागा ठेवले. पुढं 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 इतके हलकट लोक आहे नाही पुढं पुढे येणारे. त्याच्यातले बरेच इथं असते ना. कसे लाज वाटत नसेल मला, काही कळलं. आश्चर्याची गोष्ट आहे ना, तो माणूस का पुढं पुढे येतो मला काही समजत नाही. कसं काय? अहो ह्या गावात पिढ्याने पिढ्या तुमची पुढची पिढी राहायची, यांच्यासाठी काही चांगलं ठेवा करून. आमच्या बारीक बारीक झालं, शेवटी 4 फुटाचा रस्ता राहिला. ही सत्य घटना आहे. 4 फुटा रस्त्यात गटार केलं त्यानं मधून, म्हणजे 2 फुटाची नाली केली. इकून 1 फूट सोडलं, इकून 1 फूट सोडलं, आणि जवळजवळ 300 फूट माग ते घर आहे. ती गल्ली अशी. जर कोणी मेलं ना माग, तुम्ही समजून घ्या काय आलं होतं असं. का पुढं पुढे येतोय? बरं खेड्यात इथं त्या काय आपण मुंबई दादरला चौपाटीत थोडी राहतो बाबा. 1 लाख रुपये स्क्वेअर फूटची जागा आहे असं तर नाही. एकरांना जमीन आहे आपल्याला. माझे हात जोडून विनंती आहे गावकऱ्याला, हे स्वतः होऊन आता ते धंदा बंद करा पुढे पुढे यायचा. आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले, रस्त्यात दगडे टाकायचे नाही. बरं सरपंच पण ठोकरा खाऊन जातो त्या दगडाला, पण बोलत नाही. कारण बोललं तर पुढच्या वेळेस मतदान जाईल. त्याचा काय प्रॉब्लेम वेगळाच आहे ना. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. नीट ऐका लक्षात. कासार शरीराचे लोक फळाचे झाडं लावा. तुम्ही पुढे झाडं लावणार आहे ना, सीताफळ लावा, पेरू लावा, आंबा लावा, चिकू लावा, नारळ लावा, लिंबुनी लावा. काय होत नाही. मी गेल्यावर कोणी शंका काढील व इथे
इथे जर सीताफळ पेरू आंबा लावला, अरे बरं कोणीतरी लावले 4 अशोक आहे, त्याचे उपकार आहे की त्याने अशोका बहिणी लावलं. पण समजा तुम्ही एक कल्पना करा, हे जर जांभूळ असतं किंवा कौट असतं, सीताफळ असतं, नारळ असतं, तर काय झालं असतं? त्याला फळ आले असते. एवढे 4 झाडांना 400 नारळ निघले असते. 400 नारळ निघले असते. 400 का बिघडलं असतं? फायदा झाला असता ना. पण नाही, फळाची झाडं लावा म्हणतो ना लोकाला, इकडून काय लोक मला शिकिते साहेब, तिथे जर सीताफळ पेरू आंबा चिकू लावलं तर लेकरट व्हायचीच नाही म्हणजे. अरे मी त्याच्यासाठी लावा म्हणलो. आता तुम्ही प्रॅक्टिकल आहे, योगाने तुम्हाला पुढे अशोक आहे, आपल्याला डेमो आहे त्याचे, सांगा काय उपयोग आहे झाडाचा? काहीच फायदा नाही. बसत नाही. हे ना आपलं जुनं गावरान झाड आहे, ना फळाचं झाड आहे. आपले जुने जे झाड आहे ना, वड लिंब पिंपळ, ते तरी चांगले आहे. हे तर काहीच नाही, केवळ आरामखोर झाड आहे. कोणाला काय माहित नाही गेलं. लोक मला सांगते साहेब फळाचे झाड लावले तर पोरं खायचे नाही. अरे बाबा हो, पोरासाठीच लावा रे. तुम्हाला माझी भाषा कळली तर बरं होईल. माझे थोबड धड नाही, मी बोलताना चांगलं बोलत नाही, कोणाला राग आला देऊ आला तसं मी सांगत राहतो. पोरं खाते म्हणून जर तुम्ही फळाचे झाड लावणार नसाल, पोरं खाते म्हणून जर तुम्ही फळाचे झाड लावणार नसता, हराम खरा हो, तुम्ही एवढा कुठ्याने केलाच कशाला? आपला एक इतिहास वाचला साहेब. राम 14 वर्ष वनवासात होते म्हणला. खाल्लं काय? पिझ्झा खात होता का? काय खात होता? फळ, कंदमुळ. म्हणजे माणूस जगू शकतो चांगल्या पद्धतीने. झाडं लावा, फळा. झाडाशिवाय पाऊस पडत नाही, हे त्रिवार सत्य. जगात पाऊस पडायसाठी दुसरा कोणताही उपाय नाही. एकच उपाय आहे की त्याला झाड पाहिजे. जिथं झाड तिथं पाऊस. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्ष वंदे आम्हा सोयरे, म्हणून झाडाला सोयरे म्हणले. झाडाशिवाय माणूस जगूच शकत नाही. आपल्याला जो ऑक्सिजन लागतो ना, बरोबर ऑक्सिजन माहिती आहे ना, एका माणसाला लागतो 28 किलो. किती? आणि एक झाड देते 7 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. 5000 लोकसंख्या, मी 25,000. 20,000 पाहिजे तुम्हाला, पण मी 25 मानलो. मी 25 काऊन मानलो? गावात कुत्रे पण असते, आहे का नाही? त्याला झाड लावता येते का? कोणाला? मी नाही सांगू राहिलो, लेकरं सांगू राहिले. माझे हात जोडून विनंती आहे, झाडं लावा, भरपूर लावा. माणूस एवढा बदमाश झाला, स्वतःसाठी 4 झाडं लावत नाही, मेल्यावर 4 कुंटल घेऊन जातो. तुमच्या साताऱ्याला गौरीच चालते. आणि जे बरोबर आहे, चांगलं आहे, मला वाटलं मी ते लगेच करतो. आणि तुम्हाला गंमत वाटत असेल, ते गौऱ्या पंचायत देते आमची गावाला. कोणाच्याही घरचं असत, पंचायत गौऱ्या खरेदी करते, गावाच्या त्या माणसाला देते. झाडं लावा, भरपूर लावा. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. हे जे काही सांगते ना, देवाला पाणी घाला ना, अभिषेक करा, कावड घेऊन जा, हरामखोर. हरामखोर लोक आहे.
तुम्ही देवाला पाणी घाला, देवाची पूजा करा, देवाचे भजन करा, देवाच्या नावाने सप्ताह करा, तो विषय वेगळा आहे. पण देवाला पाणी घातलं म्हणून पाऊस पडत ही गोष्ट खोटी. देवदेव करा, जरूर करा. आम्ही उपजत वाद करायचे, आम्ही काही देवदेव करत नाही. असं नकली देवदेव कसं काय? देवाला घातल्यानं, देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. 4 दिवस झाले, तुम्ही पाहिलं की नाही ऐकलं माहित नाही, ते पोरग अमेरिकेला होत, बाप मरून पडला घरात इथे, 4 दिवस कोणा पाहिला नाही. म्हणजे सडलं किडन खाल्लं म्हातार. आणि मग काय ते जिंदगी, काय ते जीवन, काय आहे ते? 90 लाखाचं पॅकेज होते त्याला हराम करायला, कशाला ते? 4 दिवस पाहिले. झाडं लावा, चांगलं पाणी प्या, गावात साफसफाई ठेवा, स्वच्छता. स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय माग आहे. पहिले तरी सडा सारवून करायचे, थोडं रोगराई कमी होती. आता ते सडा सारवून पण राहिले. स्वच्छालयाचा वापर 100% पाहिजे. नख काढले पाहिजे. नख काढायचं पण जीवन येतो पोरं. काय तू पोरं तू लांब लांब घेऊ. जेवल्यावर आपण हात धुतो चांगल्या पाण्याने, आणि कशाला पुसतो? जुन्या कपड्याचा. हात धुवून उपयोग काय झाला? त्या हॉटेलमध्ये एकच चाय राहतो लटके, कुणी जाऊन त्याला ते काय होणार नाही. मी असं चौक पाहून बोलतो, काय होणारच नाही ते. याचा दोष नाही, दोष माझा आहे. काय बोलतो तू? हा, हात धुवायचे. महिला मंडळाचं तर लयच अवघड आहे. ते हात कशाला पुसते माहिती का? सांगू? ताट पुसायला पण तेच, हात पुसायला तेच. रायगड किल्ल्यावर 400 वर्षापूर्वी, खरं तर मला सांगू, रागाला घेऊन आपण त्यांचे वंशज म्हणायचं लायकीचेच नाही. हा, पुन्हा रागाला देवाला एक बी नाही, मी नाही, तुम्ही नाही. काय विचार होत ते माणसाकडे, कल्पनेच्या पलीकडे हो. आणि आम्ही काहीच नाही, जयंतीशिवाय काहीच करत नाही. महाराजांचा विचार घराघरात, माणसात, पोरात रुजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ही समिती काम करते की ते पुढे आलं पाहिजे. पण ते लोकांना त्याचं महत्व नाही, लोक त्याला वेगळ्या नजरेनं पाहते. तुम्हाला राग येणार नसेल तर अजून एक गोष्ट सांगू. स्वच्छतेच्या बाबतीत राग नाही यायचं ना. आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं, हातात अंगठी घालायची नाही, लय घाण गुत्ते. आणि लई हाऊस असेल तर उजव्या हातात घालायची. पण बाजारातलं नको रे बाबा. इतकी भेसळ येत आहे, तुम्हाला काय सांगा. प्रत्येक गोष्टीत हे आयत्या मसाल्यामध्ये घोड्याची गाढवाची लीद घालून येते. खायची ते खा. तुम्हाला एक अनुभव सांगू का? शायद तुम्ही सगळ्या हॉटेलमध्ये जेवलेले लोक आहे.
हॉटेलच्या भाजीला जी चव आहे तशी घरी कधी आली का? हं? मग असा कोणता मसाला आहे का तुमच्या बायकोला माहिती? कळलं का नाही? म्हणून तुम्ही गाढवाची लीप भाजीत टाका घरी, हे आटली जायचीच नाही. अहो साहेब, हॉटेलमध्ये खाल्लं जळजळ काय होतं माणसाला? तेलात भेसळ आहे. उसाचा रस किती का तुम्ही बाजारात, त्याच्यात पण भेसळ आहे साहेब. उसाच्या रसात साला म्हणून उसाच्या रसात कशी काय भेसळ? उसात नाही पण ते बर्फात. बर्फ कोणत्या पाण्याचा आहे तुम्हाला काय माहिती? लातूरला एक जण काय केलं, रात्री म्हातारे मेले दवाखान्यात, त्याला बर्फात ठेवलं, सकाळी अँब्युलन्स मध्ये टाकलं बर्फासहित, म्हातारे घरी नेऊन घातलं, बर्फ रस वाढायला निघला. आम्ही म्हणतो टाका बेटा. बाहेरचं खायचं, तेलात ते लस भेसळ आहे, हर गोष्टीत भेसळ आहे. मला सांगा, दूध तुमच्या गावात तयार होतं का दूध साताऱ्याला तयार होतं? गावात. आणि घेतो कुठून आपण? साताऱ्याचं, कराडचं, सांगलीचं. कसं काय दूध तिथे तयार होतं का? आमच्याकडून नेलं 30 रुपयाला, मलाई काढून घेतली आराम करोना, आणि आम्हाला आणून निघले 40 रुपये. आम्ही बी घेऊन फिरतो पिशी. पण आम्ही जर गावातल्या गावात 30 रुपयाला मागितलं तर हा हलकट काही कमी नाही, दुपटीनं पाणी टाकेन. गावातलं खायचं पुराव, गावातलं. मी काय सांगतो तुम्ही विसरून त्यांनी गेले. 100 वर्षे जगायचं असेल तर हे करायचं, विसरून जातात. गावातल्या म्हाताऱ्या लोकांना एक जीव लावा, चांगलं पाणी प्या, झाडं भरपूर लावा फळाचे. दुसरं काम, तिसरं स्वच्छता ठेवा, चौथं मुलांचं शिक्षण, 5वं बाहेरचं खायचं नाही, 6वं म्हाताऱ्याला जीव लावा. शिक्षणाची लय गरज आहे. पोरं शिकत नाही, पोरीला पाठीत नाही. 8वीच्या पुढे पोरीला पाठीत नाही. आई म्हणते नको, चल शेतात कामाला. मास्तर बाईला 2000 रुपये रोज आहे, आणि आपल्या शेतातल्या बाईला किती आहे? 200. ही उन्हात मरत 8 घंटे, ती 6 घंटे सावली. आपल्याला तिच्यावर जळायचं नाही, पण तिला काहून नाही? तिच्या बापाने तिला शिकवलं. बँकेतल्या बाईला 2000, तलाठी बाईला 2000, ग्रामसेवक बाईला 2000, आम्ही 200. बरं, नुसतं पगाराचाच विषय नाही, सगळ्या जिंदगीचा विषय. शिक्षणाशिवाय खरं नाही. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे नसते तर आपण कपडे बी घातले नसते. याचे उपकार आहे. एक गोष्टी मी लक्षात ठेवायचो की सांगतो. तुम्हाला आता वाटतं पोरीला एकटं कसं पाठवू शाळेत, म्हणून काढून घेतली. पण आता काढून घेतलं, पण उद्या ऊस खुरपायला जाते एकटी, तेव्हा काय 2 पोलीस राहतील ती सगळं. मग आता शिकून द्या ना. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. गावात कोणाचं म्हातारा असू, कोण्या जातीचं, त्याला जीव लावा, त्याच्या संग गोड बोलला, त्याला खायला प्यायला द्या, त्याच्या संग काय असलं नसलं करा. म्हातारे चांगलं जगत. पाणी तुम्ही आम्ही खराब केलं. मला सांगा, तुम्हाला राग येणार नसेल तर सांगतो, ही बाटली तुम्ही का आणली आज? तुमची तर पाणी नाही का? मग ही कोण आणली? काय करा? बरं, 20 रुपयाची बाटली सगळं गाव पिऊ शकतं का? मग याने हे पाणी प्याव नाही का? पाणी तर प्यायला पाहिजे, घेऊ तर शकत नाही, मग करायचं काय? म्हणून ग्रामपंचायत, बार ग्रामपंचायतचा उल्लेख काय तो नीट लक्षात घ्या.
एक माणूस करू शकत नाही म्हणून पंचायत नाही करायचं. या पाण्यापेक्षाही चांगलं 10 पट पाणी, चांगलं 10 पट प्रत्येक माणसाला गावातल्या द्यायलाच पाहिजे, पंचायतनं द्यायला पाहिजे या मताचं मी घ्यायचंच. आपण काय एकमेकाची दुश्मन आहे का? आपणच हे लोक तिथे फसवले. ते पण आपलेच चुलते काके. घटनेनं एक लय भारी केलेलं आहे. आमदार कुठे उभा राहतो, खासदार कुठे राहतो, जिल्हा परिषद सदस्य कुठे राहतो, सरपंच तसं नाही. सरपंच गावातलाच लागतो. सरपंच जर गावातला लागत नसता ते आमदार लोकांना आंध्रातून आणून आपल्या बोकंडी बसले असते. कशाला पाहिजे? आपलं काहीतरी दुःख समजून घेईन, आपलं करीन याच्यासाठी पाहिजे. पाणी कशाला खराब झालं? संडासचं पाणी सोडलं, ड्रेनेजचं पाणी सोडलं, आंघोळीचं पाणी सोडलं. तुम्ही पिकावर जे औषधं मारता, खतं मारता, ते पण पाण्यात जातं. आमच्या तिकडे म्हातारं मेलं ना, त्याची राख भरते, त्याला पण पाण्यात टाकते. इकडं कुठे टाकते? पाण्यातच टाकते. मला महिला मंडळ, तुम्ही खरंच सांगा, मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? नाही. मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला चालते का? आणि मग टाकतं कसं? कोणी म्हणून काय करा भाऊ त्या राखीचा? माझी आई वारली ना, 7 वर्ष झाले, मी नाही टाकली पाण्यात. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावली. आईची आठवण राहिली, 5 झाडं शिरले. पर्यावरणाचं काम झालं. माझी हात जोडून विनंती आहे, ती राख पाण्यात टाकू नका. हे एवढी एवढी राख घेतली, अशी चिमूटभर गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या ताईला प्यायला दिली. पी बाई, तो नवऱ्याच आहे, पेल का? नाही. मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कस काय टाकते? आणत नाही काय? पूर्वी नद्या वाहत होत्या, आता धरणं झाले. आता वाहून कसं जाईल ते? आज नेऊन टाकलं कुठे नळावाटी आलो. एखादी म्हातारी, एखादी बाई काय म्हणून उद्या आमची प्रथा आहे पहिल्यापासून. प्रथा लय बेकारची आहे. तो सांगत होता रातची, पण आमची प्रथा आहे. पहिल्यापासून टाकलं, मग आजच्या टाकला, पणजी टाकली, मला बी तिथेच टाका, है की नाही? प्रथा. ए ताई, तू उभा राहा. हे ताई, ही ए तू कितीला आहे? उभा राहा बरं. हुशार, कितीला आहे? उभा राहा. दाखवलं ह्या पोरी, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जे म्हणता ना आमची प्रथा आहे, प्रथा आहे, मग खरंच सांगा, हिची आजी असे कपडे घालते होती का? प्रथा कुठे गेली? मला तेच सांगायचं, जे चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते सोडून द्या. आता कवर कसं धरून त्याला 1200 10,000 दिलं. 10,000 जर दिले तर किती पैसे होईल? 1,20,00,000 ग्रामपंचायती. आज मला तर माहित नाही, पण ते सरपंच ग्रामसेवकाला विचारून पहा, 20,00,000 बी तुमचे होत नाही. आणि मग ते करतील कसं काय? पैशाशिवाय करता येईल का? ना. बरं, तुम्ही 1 रुपया भरीत नाही आणि त्याने सगळं खाऊन टाकलं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? 25-26चा मला नाही वाटत तिथं कोणी टँक भरलेलं बसला असं. माझ्या गावात 25-26च्या टँक भरणारा माणूस नाही राहिला शिल्लक. किती फरक आहे? तुमच्या इथे एक सापडायचं नाही, आमच्या इथे एक राहिलं.
अर्थात ही टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही बाजूला. ताई किती देत? 5,000. मी पाहिजे किती म्हणलो? 10,000 पाहिजे. मी 5 वर्ष झाले ग्रामपंचायत सोडून आमची. मी असतो तर 10,000च केला असता. आणि एक लक्षात ठेवा, ग्रामपंचायतला भरलेले पैसे सरकारला जात नाही. ते पैसे ग्रामपंचायतनं गावासाठी खर्चायचे, सरकार नेत नाही त्याच्यातून. आणि सरकार जे गावाला पैसे देतं वेगळं, ते नवीन कामाला देते, जुन्या कामाला देत नाही. म्हणजे तुम्हाला आता तुमच्या इथे जलजीवन मिशनचं काम चालू आहे ना. तुमची विहीर होईल, मोटर होईल, पाईपलाईन होईल, सगळे पैसे सरकार देईल. 1 कोट 2 कोट जे लागेल ते देईल. पण योजना चालू झाल्यावर 1 महिन्याला जर मोटर जळली तर ती मोटर भरायला लागणारे 5,000 रुपये सरकार देत नाही. मानाची गुरु कळू राहिलं की नाही कळू राहिलं? तुम्ही काय म्हणाल 1 कोटी आले. आता 1 कोटी कशाला आले? नवीन काम मोटर भरायला आले का? नाही. हे गावातल्या लोकांना पण माहित नाही. सरपंच सदस्य गावाला समजून सांगत गेले. सरपंचाचं तोंड तिकडे गाव करायचं, तोंड इकडे ग्रामसेवकाचं दुसरीकडे. आम्ही पण 5,000 रुपये घेतो. आणि आम्ही सुविधा काय देतो? 5,000 रुपये. माझ्या गावाला तुमच्यापैकी कुणी आलेलं आहे का? नाही आलं. एकदा या, शिवसमितीला विनंती, एकदा या. आणि तुम्ही नाही आले तर चालेल, पण यांना पाठवा. महिलांनी पाहिलं पाहिजे. महिलांनी पाहून दाखवा म्हणतो मी. महिलाचा स्वभाव असा जळपा असतो. तिने कुठं काही पाहिलं का मला पाहिजे असं, त्याचा फायदा गावाला होतो. तरुण मंडळी या काय महिला मंडळाला आणा. आम्ही 5,000 रुपये एकदा घेतले वर्षाला की पुन्हा पैसे भरावे लागत नाही कशाचेच. 5,000 घेतो आम्ही. पण 5,000 देतो काय ताई माहितीये? माझ्या गावात 4 नळातून पाणी येते एका घराला. आणि याला 20 वर्षापासून येते, आज नाही. चार नळ. पहिला नळ आहे जुन्या भांड्याचे पाणी साधं. 20 वर्ष झाले साहेब, 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट. लाईन जाऊ, डीपी जळू, काय हो, अशी यंत्रणा आहे वेगळी वेगळी. दुसरं पाणी आहे आम्ही जायकवाडीच्या धरणातून नेलेलं. ते पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं. एवढं प्रेशर पंचायत. बाळीनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. आणि त्याला पण 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 3रं पाणी आहे माझ्या इथे. 20 लिटर हे पाणी 1 जार एका घराला रोज. शुद्ध पाणी, फिल्टर. आणि 4थं पाणी येतं माझ्या इथे रोज पहाटे 5 ते 8, सकाळी 5 ते 8, 3 घंटे रोज 5 ते 8 पहाटे. अख्ख्या गावच्या नळाला आंघोळीला गरम पाणी येतं. बाईने चुलीवर तापायचं. बघा पैसे किती घेतले आम्ही? 5,000. ध्यानात ठेवा. 2 तास बाईचे पाणी तापात जाते. 5% आयुष्य बाईचं पाणी तापत गेलं. बरं आमच्या तिकडे हलकट लोक आहे, नुसतं तापून द्यायचं नाही. जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे? इकडे पण हलकट आहे. मला वाटलं आमच्याकडेच आहे. मला अजून कळलं नाही तो माणूस बघेल का येत नाही. विशेष म्हणजे आंघोळीला गेला जायचंय
एक साधं सूत्र घ्या साहेब, तुम्ही आंघोळीला गेला जायचं बाद लिपट न्यायला पाहिजे. साहेब आमच्याकडे उलट आहे, हा? आमच्याकडे जरा उलट आहे आता. काय राजानं राणीला चांगला आहे ना. तुम्ही कळलं म्हणून तुम्हाला सांगतोय माझा अनुभव. एक लक्षात ठेवा, तिला लक्ष्मी म्हणलेलं आहे. आणि जोपर्यंत महिला सुखी होत नाही तोपर्यंत माणसाच्या बापाला सुखी. आपल्याला जर स्वार्थ कळत असेल तर पहिले महिलाला सुखी करा. नाही, त्यांच्या जीवन असू द्या, पण त्या सुखी झाल्याशिवाय आपण होणार नाही, लक्षात ठेवा. सुख तिथंच आहे. मग ती आई असो, बहीण असो, बायको असो, मावशी असो, कोणी असो, महिला सुखी झाल्याशिवाय काय करा. 2-2 तास याचे 5 तापात चालले, सर्प वीज डोळे खराब. 2 तासात बाई जर रोजाने गेली, साहेब हिशोब करा, 2 तासात ती बाई जर रोजाने गेली शेतात किंवा उक्त काम घेतलं, किती पैसे कमी? 20 रुपये. रोज 20 रुपये म्हणजे 600 रुपये महिना, म्हणजे 7200 झाले वर्षाची. त्या 2 घंट्याची फी. थेंबे थेंबे तळे साचे म्हणते ना, जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे, तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. जर साचू शकत तर आटू बी शकत. काळजी घ्या. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायत. तुम्ही एकदा टँक भरला, तुम्हाला एक कार्ड दिलं जातं. असं ते कार्ड घेऊन तुम्ही वर्षभर गिरणीत त्यात फुकट दळून न्यायचं. 1 रुपया द्यायचं वर्षभर. साखरपुडा करा, लग्न करा, बैलाचा भरडा करा, मोजून न्यायचे नाही, पैसे घ्यायचे नाही. मोजायचे कसं? आम्ही पैसे किती घेतले आणि ध्यानात ठेवायचा आकडा. मग आम्ही देतो काय त्याच्यात? मग मी विचार केला, बाहेरचं खायचं नाही तर महिलांना काय करायचं. काही गोष्टी आपण केल्या पाहिजे सोयीच्या, म्हणून आम्ही 10-12 मशनी आणल्या पंचायतमध्ये. मसाला कुटून द्यायचं, धने पावडर कुटून द्यायचं, हळद कुटून द्यायची, शेवाय करून द्यायच्या, पापड करून द्यायचे, बटाटा चिप्स करायचा, बटाटा चिवडा करायचा, उसाचा रस काढायचा, गोड तेल करायचं. सगळं मशनी पंचायतच्या. धान्य तुमचं, मशीन आपली फुकट वर्षभर. मोटरसायकल 4 व्हीलर म्हणजे हवा भरायचं मशीन बी आमचंच. गावाला लागतं की नाही? नवीन गाड्या निघाल्या का चार्जिंगच्या पुरवठा, ते चार्जिंग करायचे पॉइंट बी पंचायतचे. गाडी तुमची चार्जिंग आमची इथे करा. त्यांना सवय लागली पाहिजे ना, मग ती फुकट गाडी वापरायला मिळते. अशा एक ना अनेक गोष्टी त्यांना दिल्या, त्याच्यामुळे लोकांना ते पुरत आणि पैसे भरते. 10 वर्ष झालं माझ्या गावात झेंडा वंदन करीत नाही सरपंच. सरपंच नाही करीत. मग कोण करतं? 1 एप्रिलला पहिल्या दिवशी जी बाई पहिली पावती फाडी तिच्या हाताने 15 ऑगस्टचा झेंडा उठवतो. 4 महिन्याच्या हाताने 4 झेंडा वंदन करते आमच्या इथं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. तर महिलाच्या हाताने झेंडावंदन होतं म्हणून महिला मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरत पुन्हा ग्राउंड शॉप. म्हणजे गुळानं मारत तर त्याला जहर कसं पाहिजे नाही का? खूप गमती जमती. मी जेवढा वरून काळा दिसतो ना तुम्हाला, त्याच्या 10 पट आतून पडत काळा आहे. तेव्हा हे केलं, हे काय सहजासहजी होतं का? म्हणून मला नीती छत्रपतीचीच आवडते. खूप गोष्टी केल्या अशा, खूप. तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो. हे लोक काय सहजासहजी ऐकत नाही. कपटपणा पाहिजे. कसा कपटपणा केला मी तुम्हाला सांगतो. जसं महाराजांनी केला ना, तसं काही गोष्टीत आम्ही केला. काय केलं? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. नीट समजून घ्या.
दर घरी 2 बकेट दिल्या. त्या बाईला सांगितलं तू काय सांडपाणी करू नको, कचरा घरीच ठेव. आमचा माणूस जातो, आमचे ट्रॅक्टर जातं तिच्या घरी आणि ती कचरा टाकून आमचं घेऊन येतो. तुम्ही सांगा आम्ही घेऊन आलो गावात घाण होईल का? तिला सांगितलं प्लास्टिक वेगळी दे, कचऱ्याचं खत करतो आम्ही. हा तिला म्हणलं प्लास्टिक वेगळं दे, प्लास्टिक वेगळं दे, खतात देऊ नको. ऐकत नाही ती, एकत्र करून दे. नाही सांगितलं नाही. मग आता 3 वर्षांनी काय केलं आम्ही, दर बाईला एक पिशवी दिली 85 नावाची दर घरी. आणि तिला सांगितलं या पिशवीत ठेवायचं आहे प्लास्टिक. खायचं आहे का ते बाय? कचरा डब्यात, प्लास्टिक डब्यात आणि पिशवी बाजारात. नाही बदमात लोक आहे. मी म्हटलं हे काही यश आलं नाही आपल्याला, काय करावं. मग आता आम्ही 2-3 वर्षांनी काय केलं ताई, जी बाई पिशीत प्लास्टिक ठेवील, जी बाई पिशीत प्लास्टिक ठेवील तिच्याकडून 15 रुपये किलो विकत घेतो. हे तुकडा फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचे तर ठेकीच. एवढं उचलून आलं ना की तुमच्या खोडी सांगितले. प्लास्टिक लई वाईट आहे, कचऱ्यात टाकू नका. आणि प्लास्टिक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जाळू नका. हे एवढं प्रदूषण वाढू लागलं ना हे आपल्या पृथ्वीला, हे आपल्याला कोण्या दिवशी एका दिवसात सगळ्याला घेऊन जाईल पताच लागायचं नाही. मौत करायला माणसं राहायची नाही. हे कोरोनाने एकदा ट्रेलर टाकलं, उसात लग्न लावले. तुम्हाला तसंच पाहिजे. आता मोठं मंगल कार्यालय पाहतो, डीजे पाहतो, पाळणा लावतो. आणि तो काळ कधीही येऊ शकतो, कोणा लक्षात ठेवा, कधीही येऊ शकतो. सांभाळायचे तर पर्यावरणाला सांभाळणं लई गरजेचं आहे. प्लास्टिक ते जगातलं सगळ्यात हलकट वस्तू आहे. त्याला तुम्हाला सांगतो मी, हात पण लावू नये माणसाला. काय वाईट. लग्नाच्या नोंदी करीत नाही बाया. तांब्या घेते ते त्याच्यावर नाव टाकी, नवरा करते तर नाव लिहित नाही. काय येण्याचं माझा. आम्ही काय केलं, एका बाईला अडवलं. ती आलती म्हणे माझ्या पोराची नोंद घ्या. म्हणलं बाई त्या पोराची नोंद घेतो, पण लग्नाला सर्टिफिकेट आहे का? म्हणे नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे? तिला नाही राग आला. याला तुला कोणा सरपंच केलं, तू सरपंच व्हायच्या लायकीच आहे का? मला शिवाय द्यायला. सगळ्या गावाला माहित झालं की जन्माची नोंद घ्यायची तर लग्नाचे सर्टिफिकेट पाहिजे. आता हळद लावूनच येते लग्नाचे सर्टिफिकेट लावायला. आणि लग्नाचे सर्टिफिकेट तुम्हाला करायचे असेल तर 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न लावता येत नाही. मेल्याची नोंद करीत नाही. म्हातारा मेल्याची. ग्रामपंचायतीला 20 दिवसाचा अधिकार आहे. किती? 20. तुम्ही 2 महिन्यांनी गेले. सरपंचाला लिहिता येत नाही, ग्रामसेवकाला लिहिता येत नाही. मग तुम्ही काय म्हणते हटकून नाही केलं. गावात वाद होतो, भांडणं होतं. आम्ही काय केलं त्याच्यासाठी, गावात कोणाचं म्हातारं जर मेलं तो नका गेलं, पण त्यांना जर कोणासाठी अर्ज पाठीला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. कळलं का? ते म्हातारं घरात होतं पहिले अर्ज. सरपंच होणं सोपं आहे,
रानडुकरं सांभाळणं लय अवघड आहे. म्हणून हे ज्याला जमतं त्यालाच त्या रस्त्यानं जा, इतरांना जाऊ नाही. हे एका डोक्याचे एक की नाही. आपल्या घरातले 4 माणसं आपल्याला सांभाळता येत नाही, हे कसे सांभाळायचे? बरं हे सगळं आराम करून आपल्याला दाखवायला शिकेल. लय शहाणे झालं, आमच्या जगत चड्डी घालत नव्हते, आम्हीच तर निवडून दिलं. किती अरे तुम्ही निवडून दिलं काय कोणा झाला? सरपंच झाल्यावर गावकऱ्यांनी सरपंचावर जास्त प्रेम केलं पाहिजे, त्याला घेऊन बसलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्याला हिंमत दिली पाहिजे. पोपटरावला भास्कररावलाच लय अक्कल आहे का बाबा, सरपंच साहेब तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे, असं गाववाल्यांनी त्याला बोललं पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तो गावातल्या लोकांना बोलायला गेला का पुढच्या वेळेचं मतदान होतं, हा त्याचा मोठा प्रॉब्लेम. ते बोलतच नाही. घर बांधतो बा, रस्त्यात वाळू टाकी तो टाक, इटा रस्त्यात लावतो ला, गाडी रस्त्यात लावली ला. अरे मग तू सरपंच झाला का झाला? माझ्या इथे बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय घर बांधताच येत नाही. 5 रुपये स्क्वेअर फीटना पैसे घेतो आम्ही बांधकाम परवानगीचे. आणि ते जे गौंडी काम करणारे लोक असते का, ते सगळे गौंडी पंचायतचे अधिकृत लायसन धारक आहे. सायकल आणल्या, गौंडी दिली की ज्या महिलाला सायकलची गरज आहे अर्ज करा आणि सायकल घेऊन जा. काही आरक्षण नाही, जातीपातीचं नाही, शिकायचं नाही, काहीच नाही, जिल्हा कधी घेऊन जा. 800 घर आहे माझ्या इथे, फक्त 50 अर्ज आले. किती? 750 घरांना अर्ज केला नाही. त्यांना माहित होतं हे काळ काही सोयीची सायकल द्यायचं. मग 50 आले अर्ज, सायकली 25. ग्रामसेवक म्हणे आता काय करतात? मी म्हणलं बोलव त्या 50 बायाला बोलवलं. 14 ऑगस्टला 15ला वाटायचं होतं. मीटिंग भरली, अशी बसले. त्या बायाला समजून सांगितलं, म्हणलं ताई 50 अर्ज आले, आम्ही सायकली 25 आणल्या, आमच्यापेक्षा एवढेच पैसे होते, पुढच्या वेळेस 25 घेऊ, दुसऱ्या लाटात दुसरीला देऊ. प्रश्न असा आहे म्हणलं, आधी 25-25 आहे की नाही, आधी कोणाला द्यायचं? तर म्हणलं मग एक काम करा, जी बाई मला गावात एक चक्कर मारून दाखील सायकलीवर, पहिला नंबर तिचा. जग पळाला. पोरं दुसरीकडे गेले, पोरं सांभाळत नाही, गरिबी. असे 40 म्हाताऱ्याला ग्रामपंचायत जेवण देते, कपडे देते, खाणं पिणं देते. पंचायत पैसे किती घेतले आम्ही? 5,000. आणि मी चॅलेंज सांगितलं की माझ्यापाशी कोणी बसा, कोणत्याही गावच्या लोकांनी बसा, हे करता येतं. मग अडचण काय? राशन दुकान पण आमचंच आहे, पंचायतचं. आमचं म्हणलं की पंचायतचं समजायचं. तो पहिला दुकानदार जादा भाव नाही ऐकायचा, 2दा समजून सांगितलं, तो काय ऐका ना. साहेबाला सांगून 1 मिनिटात काढून घेतलं. मग ते साहेब म्हणे आता तुम्ही चालायला घ्या. म्हणलं मला नको, पंचायतला ते. एक छटाक गावाचा भ्रष्टाचार होत नाही आणि भाव वाढून बी ऐकत नाही. पंचायतीने उद्योग केला पाहिजे, पंचायतीने धंदे केले पाहिजे. तुमच्या गावात 1,500 महिला आहे. जी बाई 500 रुपयाला साडी घेतली, नीट ऐका, त्या 1,500 साड्या जर पंचायतीनं आणल्या तर 250 रुपयाला भेटेल. बरोबर आहे? द्या ना तिला 250ला. मी तर म्हणतो 250 मी घेऊ नका, फुक्कड द्या तिला. टॅक्स भरायला आली का साडी नेसून वाटीला, ती नवऱ्याला झोपून द्यायची नाही घरी, पहिले टॅक्स भरा. एक साडीसाठी काहीतरी डोकं लावलं. आम्ही मिळणार झेंडा उंडांना साडी चोळी घेतो, त्या बाईला सत्कार करतो तिचा.
एकदा काय केलं आम्ही, प्रत्येक बाईला विचारलं तुला कोणतं झाड आवडत गावातलं, आणि तिने जे झाड सांगितलं ते लिहून घेतलं, तेच रोप आणून दिलं तिला पावसाळ्यात. साहेब नीट विचार करा, आपल्याकडे मानसिक रोग आहे. तिने सांगितलेलं झाड तिला आणून दिलं, आम्ही तिला लावणी म्हणलो. आता काय करीन ती? लावणार. आता उलट सांगतो, तुम्ही रोप आणले आणि तिला म्हणले खड्डे करायला. हा फरक आहे. म्हणून सरपंचाने डोकं वापरायचं. या लोकांना काही सांगितलं शिकेलं की याला राग येतो. शिकायचं नाही, यांना गुंतवायचं. कुटका लावल्यावरती उंदीर कसं पिंजऱ्यात येतं, तसं हे पिंजऱ्यात आलं पाहिजे. याला शिकायचं नाही. म्हणून माझी विनंती आहे महिला मंडळीला, त्याच घरात सरपंचाशी गोड बोला, सदस्याशी गोड बोला, ग्रामसेवकाला जीव लावा. ग्रामसेवकाला गावात लोक पिसाळणी करते म्हणून ते गावात येत नाही, बसत नाही. तुम्ही केलं भा 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 भा, ते फोन काढित फोन व्हिडिओ साहेब का आलो आलो गेलं. व्हिडिओचं काही पडलं नाही याच्यापेक्षा का. फक्त महिन्यातून एक दिवस 1 तारखेला पंचायत समितीला जायला पाहिजे ग्रामसेवकाने, हा नियम. किती बस रोज रोज काय दुखावून जात कधी नाही. त्याला विचारा ना, बाबा बरे होतोय, आई बरी आहे का, जेवण केलं का, बायको बरी आहे का, पोराला किती मार्क पडले, शेतात काय गोड बोला. ते सगळं गाईचं गोमतेर काढायचं तर पाठीवर हात फिरायचा. बरं ग्रामसेवक IAS अधिकारी का ते तुमच्या आमच्यातले झेंडी मी. म्हणून गावात ग्रामसेवक आल्यावर त्याला जीव लावला पाहिजे. बरं काय होतं, अर्धे लोक विरोधात अर्धे लोक इकडं, त्यानं कोण जाय का. जे निवडणुकीत पडले तर ते तर लईच पेसाळण करते त्या. वा 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 वा, त्याला काय घेणं आहे हो गावातल्या राजकारणाशी. तुम्हाला सांगतो, तो इतका मेन माणूस आहे, त्याचा गावाने फायदा घेतला पाहिजे. 370 योजना आहे सरकारच्या, आणि हे ग्रामसेवकालाच माहिती आहे, ग्रामसेवकच करू शकतो. तुमच्या गावात जे बी काही काम करायचं त्या टोटल कामासाठी सरकार पैसे देतं, आणता आले पाहिजे. आम्ही एक ट्रॅक्टर घेतला शेती करायला मोठा, 25-30% सबसिडी शेतकऱ्याला. म्हणजे तुम्हाला 1 एकर नांगरायला शेतकऱ्याला किती पैसे लागते आता सध्या? आम्ही 3,000 नांगरतो, आणि माझ्या अंदाजाने 2,000 खर्च येतो, 1,000 मला बी राहतो. 1,000 मला राहिले, 1,000 शेतकऱ्याला राहिले. मग त्याला 5 एकर त्याचं वावर नांगरिलं, नीट समजून घ्या. तर त्याचा किती रुपयाचा फायदा झाला? आम्ही घेतले किती? अडचण काय आहे बाकीच्या गावाला? ते शेतकरी जगला पाहिजे, राजा आहे, फलाना आहे, आराम करो कुठ्याला आले. अरे करा ना. आजच्या घडीला तुम्हाला सांगतो, डोकेबाज माणसं असलेल्या गावाची पूर्ण शेती सरकारी पैशावर होऊ शकते. तुम्हाला विश्वास बसायचा नाही, पण हे सत्य आहे. आम्ही फक्त सरकारला नाव ठेवतो. मग डोक्याने कामं घ्या, काहीतरी करा, चांगलं करा. झाडं लावा, समितीनं म्हणले तसे झाडं लावा, फळाचे लावा, भरपूर लावा. आणि झाडं लावताना म्हणजे भांडणं होती, इकडे नको तिकडे घ्या, त्याचे किल्ले पडत आहे, त्याच्यावर माकड येतो, काय भेट होतो नाही तिथे. झाडाशिवाय ती सावित्रीला
सावित्री माहिती आहे तुम्हाला? सत्यवानची बायको. तिच्या नवऱ्याला कोरोना झाला होता, सत्यवानला. हो ना. मग ती बाई हुशार होती, तिनं ओढीत आणलं वडाखाली. वडाखाली आणला होता ना. वडाखाली कोण आणला? वडा ऑक्सिजन देतो काय बघा. आणि कोरोना आलता, लक्षात ठेवा, कोरोना आजार नव्हता. कोरोनामध्ये जागोजागी ऑक्सिजनचा तुटवडा झाला. ज्या जागेत ऑक्सिजन नव्हता त्या जागेतले माणसं मेले. जिथं मोबाईलची रेंज जाते तिथं मोबाईल बंद पडतो, लक्षात ठेवा. तसं ज्याची रेंज गेली ती गेलं. आणि आपली कधी बी जाऊ शकते, म्हणून झाडं लावा. त्या सत्यवानच्या बायकोनं त्याला वडाखाली आणलं, तो जगला, त्याला ऑक्सिजन मिळाला. आमच्या बायानं काय केलं? त्याच वडाला जे बांधोरे दोरी बांधल्याने काय होईल? त्याला वड लावा ना. या काही वड लाईत नाही, वड पडल्याशी राहत नाही. आम्ही काय केलं? वड सावित्री पौर्णिमेला एका माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे, असा 18 लाऊडस्पीकर आहे गावात. 18 इथून बोललं ऑफिसातून सगळ्याला ऐकू जातं घरोघर. दौंडी द्यायला सोपं. 27 ठिकाणी गावात बेसीने हात धुवायला. रस्त्याला नळ आहे, त्याला पाणी. आम्हाला दिले पुस्तक भेट, आम्ही वाचू की नाही वाचू? तुम्ही दिले, तुमचं काम केलं. तसं म्हणलं यायला वड देऊ, लावते नाही लावते. मग वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी बायाला वड दिले. आम्ही 100 वड आणले. लाऊडस्पीकर मध्ये दौंडी दिली होती गावातल्या महिला हो ऐका कान देऊन. काय दौंडी दिली? वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लई पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं, वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लई पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा, दुसऱ्याची वड पूजा. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या. 5 मिनिटात वड गेले, पुरले नाही. बाकीची बाया म्हणे आमचे वड म्हणणार, तुमचे वड मला काय माहिती, तुमची तिकडेच. काही महिला हुशार होत्या, आमच्या सिनेमानीच्या होत्या जवळच्या. त्यांनी मला विचारलं, म्हणजे भास्कर तो वड दिले, चांगली गोष्ट केली, पण वड लावा पुढं. घरापुढे जागा आहे का वड लावायला? वडाला जागा किती लागते? 1 गुंठा जागा लागत नाही. ते म्हणे गल्लीत वड कस काय लावा? ते तो काय पुढे गेलं म्हणे. मी म्हणलं मी कुठं म्हणलो गल्लीत लावा? म्हणे मग काय करायचं? म्हणलं कुंडीत लावा. कासार शरंबे नीट ऐका, वड कुठे लावायचा? या वर्षी वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही सगळ्या जणी वडाचे रोप आणा आणि कुंडीत लावा आणि आपल्या वट्यावर ठेवा. जशी तुळस 24 ऑक्सिजन देते 24 घंटे, तसा वड पण देतो. आणि एक पोटातली गोष्ट सांगू का महिला मंडळ तुमच्यासाठी? हा, तुम्ही एक आपल्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला सांगत नाही, कोण सांगत? अंतकरणातली सांगतो गोष्ट, आयुष्यभर ध्यानात ठेवा. वट्यावर जर वड लावला कुंडीत, तर त्याचा लय फायदा होतो. करतात ना? करतात का नाही? पण हा मी म्हणणार नाही, करीत असल्यास सांगतो, नाही तर कशात सांगू? करतात ना? वट्यावर जर कुंडीत वड लावला माय, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडे वड्याला लावला तर त्याला लय फार रुपये फुटत आहे. त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. माणूस मोठ्या हराने त्याला तुळस डोळ्यापुढे ठेवली. तुम्हाला कधी डोके येते? वड पण डोळ्यापुढे ठेवला. आपला वड आपल्या डोळ्यापुढे, भक्तीचा भाग सोडा. मुद्दा हा आहे की काहीतरी करून झाड लागलं पाहिजे.
म्हणून फळाचे झाड लावा, चांगलं पाणी प्या, स्वच्छ झाडं भरपूर लावा, बाहेरचं खाऊ नका, मुलांना शिकवा, स्वच्छता ठेवा. 7वं एक काम आहे आमच्या मराठवाडा विदर्भात लई सांगितलं नाही, याचा आता सांगतो. 7वं एक काम आहे ते सांगत नाही ते नको. ते काम सांगू करता पक्का? अरे काम लय अवघड आहे ते, कोणीच करीत नाही हो. पैसे नाही लागत त्याला, मेहनत लागत नाही, पैसे लागत नाही, मेहनत लागत नाही, तरी करीत नाही. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. का जळते लोक दुसऱ्यावर मला कळत नाही. इतकं चांगलं काम ही समिती करते तरी याच्यावर काही जळणारे हरामखोर असते. याच्या काहीतरी स्वार्थ आहे, हे असं काहून करते, हे लटले, हे का हे लटले पुळका आला का, लाय खोडीचे लोक. त्याचाच काहून सत्कार केला, त्यालाच काहून अध्यक्ष केलं, त्यालाच काहून खुर्चीवर बसेल, लाय चढते. अरे चांगलं राहा, गोडीनं राहा. एका आई बापाचे लेकरं आपण एका मातीत जन्मलो, ही पुढची पिढी आपल्या इथं अखंड नांदायची आहे. यांच्यासाठी काहीतरी चांगलं ठेवा. भविष्यात हे पोरं 100 वर्ष जगले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजाकडे 40 किलोची तलवार होती आणि हातावर घेऊन फिरत होती घोड्यावर. 40 किलोची तलवार घोड्यावर फिरणाऱ्या माणसाची आम्ही अवलादी आहे. आमचं पोरग 40 किलो भरणा. साहेब हा गमतीचा विषय नाही. मग गावाने ग्रामपंचायतीने पुढे तरी याचा विचार केला पाहिजे. चांगला टिकला पाहिजे, सशक्त पाहिजे, शिक्षण व्हायला पाहिजे, हुशार पाहिजे. भविष्यात आपल्याला जगासंग स्पर्धा करायची आहे, गावासंग नाही. आता ही भाऊबंदकी गल्ली गल्ली झालं, आपल्याला जगासंग स्पर्धा करायची आहे. तुमच्या इथला माल अमेरिकेला नेऊन विकायचा आहे. त्या पद्धतीचं नियोजन गावाने ग्रामपंचायतीने केलं पाहिजे. प्रत्येक गाव सुखी हो. आम्ही जे केलं ते फक्त बेसमेंट आहे. तुम्ही असं समजू नका आमचं सगळं झालं नाही, फक्त बेसमेंट आहे. मग आपली माडी किती उंच असेल. मग प्रत्येक गावाने या भागात त्याच्यात सहभागी व्हा. आता मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजना एक सरकारने काढलेली आहे बघा, त्याच्यात पण हे सगळं काम आहे. 350 कोटी रुपयाची बक्षीस आहे त्याच्यात. आम्हीच करायला लावली सरकारला. 350 कोटी रुपयाची बक्षीस आहे. माझ्या गावाला आतापर्यंत 6-7 कोटीच्या वर बक्षीस मिळाले. सेन्सरचे दरवाजे. माझ्या इथे नळ कसे माहिती आहे, हात धुवायला खाली हात घातला पाणी आलं, हात काढून घातला नळ बंद झाला. म्हणजे ते खराब चोटीला हात पण लावायचे. विज्ञानाचा फायदा घ्यायचा पोरावर. आणि घरात पण आई वडिलांनी पोरांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. भविष्यात माझ्यापेक्षा कासार शिरंबे गाव 10 पट चांगलं हो, तुमच्या गावचं नाव हो, प्रत्येक माणूस सुखी हो, अशी परमेश्वर प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. आपण आपल्या मिश्किल भाषेमध्ये धर्म जाती प्रांत भाषा वेश